वगैरे सुप्रिया सगळे आलेत पारस आणि आम्ही चाललोय मावशीच्या मुलीच्या लग्नाला. अलिबाग पिकनिक पण करूया, सगळं एन्जॉय करूया. आता पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही किती मजा करणार आहेत. आम्ही आता ट्रेनने चाललोय मुंबईला. मुंबईवरून आम्ही जाऊया डायरेक्ट अलिबाग. असं नाही, असं आता कसं काय म्हणजे बोटीने जाणार आहे. आणि ही बघा आमची फॅमिली, मजा तर सबके साथ आता है. तर आम्ही फायनली CSTला पोहोचलोय आणि हे बघा आले डुले महात्मा गांधी फुले. आता आम्ही जाणार गेटवेला आणि मग तिथून ही आमची बुगी, ही आमची मानसी. 9:57 झाले आणि आम्ही चाललोय. तर आम्ही गेटवेला आलोय आणि हा मागचा व्ह्यू बघताय तुम्ही. बोटीने जाणार. मी खूप एक्साइटेड आहे. अरे कुठे राहिले, अजून मागेच आहेत. मला घाई आहे ना, माझी नाही चेक केली. तर आम्ही आता आलोय समुद्रात. असं वरतून गरम गरम आणि इथून गारगार आहे ना, दोन्ही कॉम्बिनेशन मिक्स झालंय. इथे सुप्रिया हे छान असं बसलेली. तुम्हाला व्ह्यू दाखवते पूर्ण. आता हा आहे व्ह्यू. ओह माय गॉड. आम्ही बोटीने आलो आणि आता बस पकडायला चाललो. म्हणजे त्यांचं कसं असतं, त्यांचीच बोट त्यांचीच बस. जशी उतरली तशी फटाफट जायचं, नाही तर जागा अजिबात भेटणार नाही. दम लागला. येतात सगळे मागे. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता बसमध्ये आहोत आणि आम्ही चाललोय अलिबाग बीचवर. काय वाटतं जाणार आणि काय म्हणणार होते मी. हा इथून असे रस्ते झालेत ना आपल्या गावासारखेच आहेत. तर पाण्यासोबतच सरळ गावाला आणि फाटा आला. अजून काय म्हणलं, संगम शहापूर असे गाव करत करत चाललोय आम्ही. थांबा तुम्हाला दाखवते. शहापूर आलेला आहे. हॅलो गाईज. तर आम्ही आता अलिबागला पोहोचलोय आणि अलिबागवरून आता आम्ही चाललोय वर्सोवा बीचला. तर इको मध्ये आम्ही सगळे बसलोय आणि पुढे दाखवतो आम्ही कुठे कुठे किती किती काय काय मजा केली. तसं आम्ही हळदीला चाललोय. संध्याकाळी हळदी पण करायची, उद्या लग्न पण करायचं आणि मग तर आम्ही बीचवर पोचलेलो आहे. मामी थोडीशी झाली बोटीमध्ये पण आता ओके आहे. आणि हे सगळं चालत पुढे पुढे. आता थोडंसं काहीतरी खाऊ पिऊन आणि मग नंतर फोटो काढूया, छान छान व्हिडिओ काढू. मी तर खूप एक्साइटेड आहे. तर ही मंडळी बसले तिथे खायला. चपाती, वडे, भाजी. मस्त समुद्राचा हा नजारा. वाव सो स्वीट. खाऊया. आता सुप्रिया आम्हाला गोळा देणार आहे. स्पॉन्सर बाय सुप्रिया शिरोशे. तर हे बघा काय मस्ती चालली यांची. ढकलली पाण्यात. तर हा आहे बीच. सो बघा
फोटो काय एवढे क्लिअर नाही आले, मला रात्रीला काढले नाही, ऊन नेमकी डोक्यावरच आहे, काढताच येत